सर्वस्वी तापवण्याचं श्रेय पण मी माननीय खासदार साहेबांनाच देतो. म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत, पण लोकांची या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून. खासदार त्यांच्या घरी, इथे मी पण काहीतरी आहे. तसा माझा स्वभाव पण नाही आहे. आणि मी त्या दिवशी भाषणातही बोललो जाईल की बरं झालं यांचे माझ्यावर उपकार नाही राहिले. मी नाही कळ काढत, माणूसच तसा आहे की सरकार हे महायुतीचं येणार असं दिसते. आम्ही त्या सरकारबरोबर जाणार आहे, राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं. शिंदेसाहेब सरकार पण आता पालिका लेवलला चालवत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काही अपेक्षा नाही आहेत. बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या. त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात, त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या. आज आमच्या समाजाला आपसात भांडणं लावून जो झुंजवला जातो, जो वापर केला जातो, तो वापर मी बंद करेन. म्हणजे बाळ कडून पाजण्याऐवजी यांना कडू पाजले की काय फक्त लहानपणी, असा डाऊट आहे. जेव्हा काम असतं तेव्हा गोड तेही वाचतात. नाही असं नाही, लोकसभेला खूप गळ्यात गळे घालून फिरलं ना. 3 मुख्यमंत्री पाहिले हो, 3 मुख्यमंत्री, 3 राज्यपाल पाहिले, सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला हे 18वं वर्ष सुरू आहे आणि या 18 वर्षाच्या जर आपण संपूर्ण वाटचालीचा विचार केला तर राज ठाकरे यांचा हुकुमी एक्का म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधिमंडळामध्ये एकाच व्यक्तीचं नाव घेतलं जातं आणि ते आहे राजू पाटील यांचं. कल्याण ग्रामीणचे आमदार असलेले राजू पाटील हे आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत हे खरं आहे. पण यंदाचा निवडणुकीचा कार्यक्रम हा जर आपण विचार केला तर राजकीय समीक्षकांच्या डोक्यालाही मुंग्या आणणार आहे, वर्षामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यालाही झिंझिण्या देणार आहे आणि शिवतीर्थवर बसलेल्या राज ठाकरे यांनाही काहीसा त्रासदायक वाटणार आहे. काय नेमकं घडतंय कल्याण ग्रामीण या संपूर्ण परिसरामध्ये? मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा हा लोकसभेचा मतदारसंघ आहे. त्यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे, पण आत्ता मात्र त्यांचा एक शिलेदार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि त्यामुळे फेस टू फेसमध्ये आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी दस्तूरखुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि या विभागाचे विद्यमान आमदार राजू पाटील आपल्याबरोबर आहेत. राजू पाटील साहेब, आपलं फेस टू फेसमध्ये स्वागत आहे आणि टाईम महाराष्ट्रामधून आपण या तुमच्या मतदारसंघावर एक वेगळा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत की हा असा इंटरव्ह्यू नसेल की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं, पण हा असा इंटरव्ह्यू असेल की यातून बिटवीन द लाईन्स महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते तुमच्या पक्षप्रमुखांपर्यंत सगळ्यांनाच यातले संकेत पकडावे लागतील. हा जो मतदारसंघ अचानक तापला, कारण निवडणुकीच्या आधी राजू पाटील निवडणुकीला उभे राहणार आणि पुन्हा एकदा जिंकून येणार अशी परिस्थिती होती. अचानक मतदारसंघ का तापला? तुम्ही बोलताय आता तापला, परंतु माझ्या मते हा 5 वर्षापासून तापलेला आहे. जेव्हापासून मी निवडून आलो तेव्हापासून इथले खासदार साहेब असतील आणि मी असेल, आमच्यात एक चालू होतं श्रेयवाद बोला किंवा कामांवर नसेल, एक प्रकारचा राग मला त्यांचा दिसून येत होता आणि त्या रागापोटी इथे काही घटना घडत होत्या. मला माहीत नाही त्याला कारणीभूत मी आहे की तेव्हाची परिस्थिती. म्हणजे त्यांचा तुमच्यावर राग होता? हो, कारण माझ्या त्या निवडणुकीच्या आधीचं तुम्ही 15-20 दिवस समजा पकडले तर खूप घडामोडी झालेल्या. म्हणजे उद्धवजींनी दिलेला AB फॉर्म, जे आत्ता माझ्यासमोर जे उमेदवार उभे आहेत सुभाषदादा भोईर, त्यांना दिला होता. त्यांनी फॉर्म भरला आणि यांनी हट्ट करून तो फॉर्म बदली करून आणलेला होता आणि ती त्यांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. तर मला वाटतं ती निवडणूक निकाल लागले, जो लागायचा तो लागला, मी विजयी झालो आणि त्यांचा उमेदवार पराभूत झाल्यापेक्षा ह्यापेक्षा त्यांना मला वाटतं की मी एवढं करूनसुद्धा तो पराभूत झाला याचा कुठेतरी राग त्यांना आला असावा आणि त्या रागापोटी ते वागतही असतील. मी असा काही दावा करत नाही, परंतु अशा घटना घडत गेल्या, तेव्हापासून हे तापलेलं आहे. आणि त्याची परिणिती तुम्ही आता बघाल की आता जेव्हा उमेदवार जाहीर केले तेव्हा त्याने उमेदवार दिला, पण मला अजिबात त्याचं आश्चर्य वाटलं नाही, कारण या गोष्टी घडणार होत्या याचा अंदाज मला आलेला होता. पण तुम्ही असं का समजावं की तुमच्या समोर उमेदवार दिला जाणार नाही किंवा दिला जाऊ नये असं तुम्ही का समजावं? कारण तुम्ही तर मनसेचा एकांडी शिलेदार म्हणून आम्ही सगळे तुमच्याकडे पाहतो. तुम्ही अगदी निकराने किल्ला लढवत असता. मग असं खासदार पुत्रांनी मदत करायला हवी किंवा मुख्यमंत्र्यांनी मदत करायला हवी किंवा उद्धव ठाकरेंनी कोणता उमेदवार द्यायला नको असं म्हणणं ही काय राजू पाटील यांची पद्धत नाही आहे? बिलकुल नाही आहे. तसा माझा स्वभाव पण नाही आहे आणि मी त्या दिवशी भाषणातही बोललो जाईल की बरं झालं यांचे माझ्यावर उपकार नाही राहिले.
कसं झालं तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगा. हां, मला माझ्यापेक्षा ती पार्श्वभूमी आपल्या प्रेक्षकांना आपल्याला सांगायची आहे. कारण अचानक कल्याण ग्रामीण हा तसा शांत वाटणारा आणि एकतर्फी विजयाकडे जाणारा हा मतदारसंघ अचानक तुम्ही एकतर गाववाल्यांनी तापवला आणि त्यात आणखी कोणीतरी त्याच्यात तूप ओतलं की काय झालं नेमकं की जेणेकरून इतकी सगळी गोष्ट सर्वस्वी तापवण्याचं श्रेय पण मी माननीय खासदार साहेबांनाच देतो की जेव्हा माननीय राजसाहेबांनी मोदीजी पंतप्रधान व्हावेत यासाठी महायुतीला इथे पाठिंबा दिला त्यावेळेस इथे श्रीकांतजी शिंदे उमेदवार होते लोकसभेचे. माननीय राजसाहेबांनी ती सभा घेतली किंवा आम्हाला सांगितलं त्याआधी की यांचं काम करायचं आपल्याला, उमेदवार कोणी असो आपल्या मोदीजींसाठी इथे जायचं आहे पुढे. तर बऱ्याच लोकांना वाटलं की आमची जी धुसफूस चालू होती किंवा आमची जी काही कारणास्तव आमचा वाद व्हायचा, बडकाबडकी व्हायची, तर ह्याच्यामुळे राजू पाटील इथे काम करणार नाही. परंतु मला राजसाहेबांचा शब्द सर्वस्व आहे. मी माझ्या सहकाऱ्यांचा एक मेळावा घेतला, त्यामध्ये त्यांना पटवून सांगितलं, त्याला खुद्द उमेदवार तिथे हजर होते, उपस्थित होते. त्यावेळेस त्यांच्या समोर मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की हा पाठिंबा दिला म्हणून आपल्याला यांचं काम करायचे माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे. नंबर 1. बरोबर. दुसरी गोष्ट त्यांना सांगितलं की आपल्याला कोणती आपल्या पक्षाने साहेबांनी इथे बिनशर्त पाठिंबा दिला असेल, परंतु आपल्या काय इथली कामं आहेत, आपले काय इथे कामं व्हायला पाहिजे ते अटीच समजा तुम्ही की ही कामं म्हणजे नागरी विकासाची, व्यक्तिगत नाही, व्यक्तिगत कामं यांच्याकडे, नागरी विकासाची कामं तर ती व्हावीत. माझं समजा डोंबिवली दिवा रेल्वे समांतर रस्ता असेल किंवा ह्या गावांमध्ये आता पालिका प्रशासन नाही आहे. ही गावं आतबाहेर जी 27 गावं जात होती, 4 वर्ष इथे नगरसेवक नाही आहेत. यांनी मोठे मोठे रस्ते आणले, कशासाठी आणले, कोणासाठी आणले मला माहीत नाही, परंतु ते आहेत. इन्फ्रा तो जो डेव्हलप होतो तो सर्वांच्या कामाला येणार आहे. माझं असं म्हणणं होतं की आमचा आडिवली भाग असेल किंवा नांदिवली टेकडी वगैरे असा भाग असेल, दिवा भाग आहे, याच्यात स्थानिक स्वराज्य संस्था ही ॲक्टिव्ह नाही आता प्रशासक असल्यामुळे. याच्यातल्या गल्ली गटारं जी कामं होती जी नगरसेवकांकडनं अपेक्षित असतात परंतु कोणीच नाही आहे, तर आता आपल्याकडनं भाग आहे. अशा कामांची एक त्यांना यादी देणार असं मी बोललेलो. ते हो पण बोललेले. तसं मी पत्र दिलं त्यांना. मुख्यमंत्री साहेबांना 2दा भेटलो, 4 वेळा भेटलो, यांना 2दा भेटलो, परंतु तो बाकीच्यांची कामं यायला लागली, माझं काम काय दिसायला नाही लागलं. तर मला पहिल्या 15 दिवसातच अंदाज आला की यांच्या नियतमध्ये काहीतरी खोट आहे. आणि मग आता अशा वेळेस ते मला उमेदवार देणारे फायनल झालं. पण समजा उमेदवार दिल्यावर माझ्या लोकांना मी काय सांगू, मी त्यांना काय सांगून कामं करायला सांगितली. त्यांचं जसं राजसाहेबांवर प्रेम आहे तसं माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही पाहिलं असेल इथला निकाल जेव्हा लागला तेव्हा इथला स्थानिक भूमिपुत्र थोडा विरोधात होता. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड प्रकरण घडलेलं. लोकांची हा ठाम समज आहे आमच्या इथला की ह्या लोकांच्यामुळे इथे भांडणं लागली, त्यामुळे समाज नाराज होता. मग अशा वेळेस माझा समाज नाराज असताना मी कुठेतरी यांना मदत केल्यावर माझ्यावरही नाराज झाला. मग अशा गोष्टींना कुठेतरी एक राग येणारच ना. त्या रागापोटी मी बोललेलो आहे. मला यांच्याकडनं अपेक्षा तर बिलकुल नव्हती. मला तो दृष्टांत त्यांनी 4 महिन्यापूर्वीच दिला होता. पण मग आता ही जर आपण तिरंगी लढतीचा विचार केला तर एक तर तुम्ही विद्यमान आहात, त्यामुळे साहजिकच तुमचा क्रमांक पहिला असेल. त्यानंतर सुरेश भोईर जे सुभाष भोईर ते स्वतः अनुभवी आहेत, सिडकोचे संचालक होते, ते अध्यक्ष होते, आमदार होते, ते दुसऱ्या क्रमांकावर, तेही भूमिपुत्र आहेत. आणि राजेश मोरे, अशी ही तिरंगी लढत आहे. आणखी एखादे जर काही छोटे मोठे काही उमेदवार असतील तर ते असतील, पण ही तिरंगी लढत असणार की ही दुरंगी लढत असणार, म्हणजे तुम्ही आणि सुभाष भोईर असणार की काय असणार नेमकं? नाही, कसे लढत ही लढत असते. तिरंगी दुरंगी असं राजकारणात कोणी समजू पण नाही, कोणाला हलक्यात घेऊ पण नाही. आणि विजय हा एका मताने झाला काय, लाख मताने झाला काय, हा विजय असतो, या मताचा मी आहे. परंतु इथली जी परिस्थिती आहे, जी राजकीय परिस्थिती आहे, जी माझी म्हणजे मनसे पक्षाची, जी 2009ला पण माझे भाऊ आमदार होते तेव्हाही लढत एकत्रित शिवसेनेची होती, आताही तशीच आहे. इथला पारंपरिक आमचा समोर येणारा उमेदवार हा शिवसेनेचा असेल. आता आपसुक याच्यात स्प्लिट झालेलं आहे. परंतु त्यात सुभाषदादा भोईरे माजी आमदार होते, राजेश मोरे नगरसेवक आहेत आणि त्यांचा इकडे तसा वावर काही जास्त नव्हता. ऑब्वियस यांचा आमदार असल्यामुळे हे मतदारसंघात वावर तेव्हा असायचा. त्यामुळे शक्यतो आता जी दिसते आमचं प्रिडिक्शन आम्ही जो ऑब्झर्व करतो
त्यामध्ये सुभाषदादा भोईर आणि माझ्यातच ही लढत दिसते. राजेश मोरेमध्ये एवढी काय लढत दिसत नाही. त्यांच्यात कुठेतरी नाराजीही दिसते. त्यामुळे ही लढत तिघांमध्ये होईल, परंतु दोघे आम्हीच असू पहिले. पण ज्या वेळेला आपण या संपूर्ण सगळ्या आता बघा जर आपण कल्याण ग्रामीणचा विचार केला तर एकतर एका बाजूला भूमिपुत्र आहेत, वाड्या वस्त्यांवर राहणारे इथले आगरी कोळी समाज आहे, त्याचप्रमाणे कुणबी समाज आहे, ग्रामस्थ आहेत, आणि दुसऱ्या बाजूला पलावासारख्या किंवा इतर अनेक मोठमोठ्या बिल्डरांनी बनवलेले टॉवर आहेत. म्हणजे टॉवर संस्कृती विरुद्ध भूमिपुत्र असा हा जो संघर्ष आहे, जो कोणत्याही ग्रामीण भागात किंवा कोणत्याही मुंबई आणि MMRDA रिजनमध्ये सध्या सुरू असताना आपल्याला दिसतोय. तर हा संघर्ष संपून जी विकासामधले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यामध्ये 5 वर्ष तुम्हाला किती यश मिळालं असं तुमचं स्वतःचं मत आहे? यश मिळाल ना. म्हणजे तुम्ही बघाल की एकतर इथले जे हाय सोसायटी आणि इथले भूमिपुत्र असं काय वाद इथे सुदैवाने नाही आहे, आणि तसे येणारे आणि इथले स्थानिक असणारे कोणी वागत पण नाही आहे. इथे विकास झाला. इथे तुम्ही बघाल मानपाडा रस्ता आहे, 15 वर्ष त्याला काहीच झालं नव्हतं. खूप महत्त्वाचा मेन रोड म्हणजे डोंबिवली शहरात जायला त्याचं काम झालं. इथे मी PWDच्या माध्यमातून इथे 3च रस्ते होते पूर्वी. ते 3ही रस्ते झाल्यानंतर रवींद्र चव्हाण PWDचे मिनिस्टर झाले, माझे मित्र आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला काहीतरी मदत कर, इकडनं काही फंड्स येत नाही. तर त्यांनी मला 14 रस्ते अपग्रेड कर सांगितलं. म्हणजे काही रस्ते अपग्रेड कर. मी पण 14 रस्ते अपग्रेड करून त्यांनी 148 कोटी मला त्यासाठी दिले. इथलं जो 14 गाव 15 वर्षे ते भांडत होते की आम्हाला नवी मुंबईत जायला पाहिजे. एका चांगल्या पालिकेत त्यांचा समावेश झाला, त्याचा पाठपुरावा मी केला. आता त्या गावांच्या विकासासाठी जो उत्तर आला होता की असं काही असलं तर ही गावं घेण्यास हरकत नाही, त्याच्यात असं आहे की 5,900 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तिथे आणि 500 कोटी त्या गावांच्या विकासासाठी 5 वर्षात, येणाऱ्या 5 वर्षात टप्प्याटप्प्यात वापरायचे. एवढा निधी तिथे आलाच ना. कामं झालेत, कामं होत आहेत, त्याबद्दल काय विषय नाही. कामं झाली, कामं होत आहेत. मला आठवतंय आता 14 गावांचा विषय निघाला, अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला आला होता. तुम्ही आणि मी मुख्य प्रवेशद्वाराच्या त्या पायरीखाली आपण दोघं त्या जिन्याखाली बोलत होतो आणि तिथून एकनाथ शिंदे पास होताना आपल्याला दिसले. तर त्यांनी आपल्याला पाहिल्यानंतर त्यांनी तुम्हाला बोलवलं आणि त्यांनी अगदी तुमच्या खांद्यावर हात टाकत सांगितलं की राजू तुझं काम केलेलं आहे. तर एका बाजूला तुमच्याशी इतक्या प्रेमाने वागणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असो किंवा रवींद्र चव्हाण असो, या दोघांबरोबर शाब्दिक, वैचारिक, विकास कामांचा पंगा घेणारे श्रीकांत शिंदे. मग मी तुमच्याबरोबर समजू शकतो की तुम्ही काहीतरी त्यांना भूमिपुत्रांच्या स्टाईलमध्ये बोलत असाल, पण रवींद्र चव्हाणांशी त्यांचा पंगा होतो. असं का होतंय? म्हणजे काय नेमकं तुम्ही त्यांची कळ का काढता? मी नाही कळ काढत, माणूसच तसा येतो. म्हणजे तुम्ही फक्त लोकसभा बघा ना, पूर्ण 6 विधानसभा बघा, तुम्हाला तसंच उत्तर येईल. दोघेजण तुम्हाला स्पष्ट उत्तर देणार नाही. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर. बाकी इकडे जा, गणपत गायकवाडांचा वॉर्ड असेल, आमचे रवींद्र चव्हाण, मी, आव्हाड, प्रत्येक गोष्टीत स्वतः केला श्रेय घ्यायचा. जिल्हा परिषदेपासूनच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारपर्यंतच्या आलेल्या कामांच्या श्रेय घेण्यासाठी पाट्या लागलेल्या आहेत. माझ्यापुरतं तुम्ही बोलाल तर मला हा काही विषय नाही. कामं होतात ना, बरीचशी कामं मी दिली, सुचवली की ती ओव्हरलॅप करून दिलेली आहेत. अर्थात त्यांचे वडील त्या खात्याची मंत्री असल्यामुळे त्यांना निधी आला, तो सुचवले आम्ही होती. तुमचं म्हणण्यानुसार असं आहे की शिंदेसाहेब आमच्याशी चांगले असतात, मग हे का असं? तर शिंदेसाहेब नाही, मी म्हणत नाहीये आपण, आम्ही याची देही याची डोळ्या त्याचा अनुभव आला. म्हणजे एका बाजूला विधिमंडळामध्ये 14 गावांचा प्रश्न निकाली लागल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर तुम्ही बोलत असलेले जिन्याखाली एका आडोशाला असलेले तुम्ही त्यांना दिसता, ते तुम्हाला बोलवून शाबासकी देतात किंवा तुमचा प्रश्न निकाली काढला असं सांगतात. आणि मग दुसरीकडे ज्या वेळेला आम्ही असं बघतो की तुमचं सतत काहीतरी धुसफूस चाललेली आहे, कुठेतरी धुमस चाललेली आहे, तर मग ही तुम्ही थोडं त्यांच्या कलाने घेण्याचं तुम्हाला योग्य वाटत नाही का? की म्हणजे श्रीकांत शिंदे खासदार आहेत, तुमचे सहकारी आहेत, मित्र आहेत. खासदार ते त्यांच्या घरी, इथे मी पण काहीतरी आहे ना. मी कलाने घेणारा किंवा वागणारा माणूस नाही आहे. माझा तो स्वभाव नाही आहे. स्वाभिमान गाण ठेवायचं बिलकुल माझ्या मनात पण कधी येणार नाही. प्रेमाने माझी मान पण कापून घेऊ शकतात. शिंदेसाहेब जे आहेत ना, मुख्यमंत्री झाल्यावर मला काही लोक बोलली, तुझा आणि खासदारांशी वाद होत असतो, आता कसं होईल? बोला, अरे एवढ्या जवळचे मुख्यमंत्री माझे कोणी होतील का? त्याचा प्रत्यय आला मला
फडके रोडला जी आमची दिवाळी पाठ असते त्यावेळेस CM साहेब आलेले, तिथेच माझं ऑफिस आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब आलात तर ऑफिसला या. तर ते चुकून स्टेजच्या दुसऱ्या बाजूला उतरले. तर मी तिथे गेल्यावर बोलले, अरे राजू ते तुझ्या ऑफिसला जायचं होतं. हा बोललो साहेब येत आहे का. मी त्यांना हाताला धरून असं घेऊन गेलो. असा कोण CM असेल ज्याच्या मी हाताला धरू शकतो. माझे संबंध आहेत ना शिंदे साहेबांशी. पण मग या संबंधाचा या कल्याण डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणच्या विकासाला हातभार लागला का? त्यांच्या पुत्राच्या रूपाने लागला किंवा काही कामं मी सुचवली ती त्यांच्या नावावर दिली त्याच्याने लागला. विकास होतोय, पण ज्या पद्धतीने तुम्हाला श्रेय मिळत नाहीये किंवा नाही, मला श्रेय नकोच आहे. नकोय मला श्रेय पण अरे पण लोकप्रतिनिधी आहेत ना तुम्ही. आम्ही तुम्हाला जर मत दिलंय, मी समजा तुमचा मतदार आहे, तर मी विचारणार ना की तुम्ही काय केलं. मग तेव्हा तुमची गोची होत असेल. नाही नाही नाही, ज्या गोष्टी मी बोलतोय त्या ते घेऊन येतात ना. पहिला कोण बोलतोय किंवा कोण कामं सुचवतोय, अनेक अशा गोष्टी आहेत. आता उंबरलीची टेकडी आहे, हे आधी पण खासदार होते, कधी सुचलं नाही. त्याचं नाशिकच्या धर्तीवर बॉटॅनिकल गार्डन व्हावं ही माझी मागणी होती. मी तो निधी आणला, त्याचंही श्रेय ते घेते, घेऊ देत. अनेक असे रस्ते जे मी सुचवलेले ते आणले त्यांनी, त्याचं श्रेय घेतं, घेऊ देत. मला काय फरक पडतो. मी तर बोलतो रेल्वे समांतर रस्ता करा तुम्ही डोंबिवली दिवा मुंब्रा, त्याचं श्रेय घ्या. मी स्वतः पाठी लावीन उभं राहून. मी अशा कामांना विरोध करणारा किंवा श्रेय घेण्याचा माणूस, त्या वृत्तीचा माणूस नाही आहे. यांनी MIDCतले रस्ते बनवले नव्हते त्यावेळेस मी यांच्या टीका केली, यांच्या नावाचे अभिनंदनाचे उलटे बॅनर लावले. पण उद्घाटनाच्या वेळेस शिंदेसाहेब बोलले की राजू आता आमच्या अभिनंदनाचे बॅनर लाव. नक्की लावणार, आणि दुसऱ्या दिवशी लावले मी. हे काय माझं वैयक्तिक काही नाही आहे ना याच्यात. पण तू काय माहिती आहे मला, म्हणजे बाळ कडू पाजण्याऐवजी यांना कडू पाजले की काय फक्त लहानपणी, असा डाऊट येतो. शिंदे साहेबांचा स्वभाव आणि यांचा स्वभाव जमीन आसमानाचा फरक आहे. शिंदेसाहेब दिवसाला माणसं जोडत असतील तरी तोडत आहेत, हेही सत्य आहे. पण तू काय आता तर स्वभावाला औषध नसतो. थर्ड टाईम आता खासदार झाले, हळूहळू बदल होईल त्यांच्यात. जेव्हा काम असतं तेव्हा गोड तेही वागतात. नाही असं नाही, लोकसभेला खूप गळ्यात गळे घालून फिरलो ना. आता मी तेच बोलणार होतो. मग तुम्ही लोकसभेला एवढं सगळं होतं 2 महिन्यात किंवा एक 30-35 दिवसामध्येच माहोल तुम्ही एवढा खराब करून मी टाकला. नाही केला. तुम्ही नाही केला. नाही ना, माझा गोलच नाही ना कुठे. जो बॉल आहे तो त्यांच्या कोर्टात होता ना. मी खराब करायचा संबंध देत नाही. पण माझी मला सांगा, आता पुढची 5 वर्ष जो कोणी आमदार असेल तर त्यालाही तुमच्या इतक्या अडचणींचा सामना करावा लागेल. समजा 2 मिनिटं आपण असं धरून चालू की आमदार समजा बदलला, लोक आहेत, जनशक्ती आहे, ती काही ठरवू शकेल. आम्ही तर तुम्हाला शुभेच्छा देतोच आहे, कारण तुम्ही आमचे व्यक्तिगत मित्र आहात, मनसेचे आहात, एकांडे शिलेदार आहात आणि यारो के यार आहात. हे सगळं खरं आहे. पण समजा लोकांचं काही सांगू शकत नाही. लोक कोणालाही निवडून आणू शकतात आणि लोक कोणालाही घरी पाठवू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये पुढच्या 5 वर्षात नवा आमदार आला तर त्याच्याबरोबरही असंच पद्धतीच्या समस्या त्या आमदारालाही फेस कराव्या लागतील. मला असं वाटतं की सुभाषदादा भोईर आणि मी आमच्यात लढत दिसते. जर तरवर भाष्य करत नाही, परंतु तरी तुम्ही विचारता म्हणून सांगतो की सरकार हे महायुतीचं येणार असं दिसतंय. आम्ही त्या सरकारबरोबर जाणारे राजसाहेबांनी स्पष्ट केलेले. भाजप आमच्या जवळचा पक्ष आहे आणि आम्ही त्यांना समर्थन देणार, हे राजसाहेबांनी स्पष्ट केलं. अशा वेळेस उभाटाचा इथे आमदार आला तर करू देत त्यांची कामं. यांनी माझी इतकी मदत करून पण माझी कामं नाही केली, उभाटाच्या आमदाराची कामं करतील. हा एक खूप गुंतागुंतीचा विषय तुम्ही मांडताय आणि त्याला नव्या विषयाला तुम्ही आता तोंड फोडलेलं आहे की म्हणजे खासदारांना एकतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदाराचे लाडकोड पुरवावे लागतील, मुख्यमंत्र्यांनाही त्याचं ऐकावं लागेल, कारण तो 3.5-4 लाख लोकांचा प्रतिनिधी असणार आहे. मग अशा सगळ्या स्वरूपात येणाऱ्या 5 वर्षासाठी आत्ता विद्यमान आमदार असलेल्या राजू पाटील यांना नेमकं विकासाच्या दृष्टीने जर आपण बोलायचं झालं तर काय खुणावतंय किंवा कोणत्या गोष्टींवर विकास झाला पाहिजे आणि मंत्रिपदाबद्दल तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे? कारण तसंही आज आता आपण पाहिलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर अनेक ज्युनियर लोक किंवा अनेक असे लोक की अरे यांना मंत्री करण्याची काही गरज नव्हती, पण असेही लोक मंत्री झाले. पण अशा परिस्थितीमध्ये मनसेचा एकांडी झेंडा धरणाऱ्या राजू पाटलांना मंत्री व्हायचंय की आणखी काय अपेक्षा आहे? बिलकुल नाही. मी आयत्याच्यात सुखी आहे. माझी इच्छा ही निवडणूक पण लढण्याची इच्छा एवढीच आहे की माझा जो कारकीर्द होती का मंत्री झाल्यावर त्रास होईल जसा रवींद्र चव्हाणांना होतो तसा? नाही, काम जास्त करावं लागेल. पक्षांनी जबाबदारी ती जर तरच्या गोष्टी, सत्ता येईल, निवडून येईल, मग मंत्री, ते खूप लांबचे. परंतु
तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी अधिकृतपणे देऊ इच्छितो की माझे काही विजय नाही तिथे. गेल्या 5 वर्षात पहिली 2 वर्ष कोविडमध्ये गेली, आम्ही चांगलं काम केलं त्याच्यात. पण 3 वर्षात सरकार बदललं आणि दुसरं सरकार आलं. या सगळ्या गोंधळात मी म्हणजे 3 मुख्यमंत्री पाहिले हो. 3 मुख्यमंत्री, 3 राज्यपाल पाहिले, सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले. अशा गोष्टी घडत असताना इथला जो विकास माझ्या जो मनातला जो विकास आहे की हा कल्याण ग्रामीण खूप काम करण्यासारखा मतदारसंघ आहे. पाटी तशी कोरी आहे, विस्तृत पसरलेलं आहे आणि स्कोप आहे. तर तुम्ही बघाल की 14 गावं आता नवी मुंबईत गेली तर 14 गावांचा प्रश्न सुटलेला आहे, म्हणजे सुटणार आहे. ती गावं सुनियोजित डेव्हलप होणार. नवी मुंबई 1 नंबर आहे तिथे डेव्हलपमेंटच्या बाबतीत, कारण तिथे शिंदे साहेबांची सत्ता नाही आहे वर्षानुवर्ष. बाकीच्या महानगरपालिका बघा, हे एक कारण असू शकतो. तर तिथे ती 14 गावं गेली, त्यांचं सुनियोजित नाही, म्हणजे तुम्ही जिथे शिंदेची सत्ता असेल तिथला कारभार गोंधळलेला आलाच. आता जाऊन या त्या सगळ्या पालिका बघून, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, KDMC, ठाण्याचा कचरा प्रश्न अजून सुटला नाही आहे. सगळं कचरा आमच्याकडे आणून टाकते. तर ते जाऊ दे, तो वेगळा विषय. पण याच्यात माझ्या इथे बुलेट ट्रेनचं एक स्टेशन आहे माताडी गावात. तो एवढा मोठा बुलेट ट्रेनचा स्टेशन येतो, त्याच्या आजूबाजूचा जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे, त्याला एक्सेस एक्झिट मिळायला पाहिजे व्यवस्थित, त्याचा रोडमॅप तिथला कसा असायला पाहिजे. इथे सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्य सेवेचा प्रश्न आहे. म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत, पण लोकांची या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून. तर आरोग्याचे प्रश्न आहे, तिथे पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. मी मागणी केल्यानंतर मान्य CM साहेबांनी इथे जाहीर सभेत हे केलं, मान्य केलं की इथे धरण बनवू. पण तो धरण बनायला 10 वर्ष जातील. पण सध्या आमचा 140 MLD जो KDMCचा रिझर्व्ह कोटा आहे तो नवी मुंबईला दिला होता. जो मोरबी धरण झाल्यावर आपल्याला परत मिळणार होता, तो आला आहे. तो लाईव्ह आहे आता कोटा. तो एका मिटिंगमध्ये आम्हाला मिळू शकतो, तो अजून मिळत नाही आहे. तो मिळाला की आमचा 10 वर्ष तरी आम्हाला पाण्याची काय डॅमची गरज लागणार नाही वेगळी. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक कल्पना आहेत. तुमचा इथला कल्याण शिलपाटा रोड आहे, ह्याला पर्यायी रस्ते निर्माण व्हायला पाहिजे. कल्याण ग्रामीण जो बदलतो त्याच्याबरोबर तुम्हाला इथे 3 वर्षात या भागात 1 लाख फ्लॅटची डिलिव्हरी होणार आहे, पोझिशन मिळणार आहे. कुठनं आणणार पाणी त्यांना, कुठनं आणणार रस्ते? तर हे सर्व करायचं एक विजन मी पाहिलेलं आहे आणि ते विजन पूर्ण करण्यासाठी झगडतोय. एक तुमचे विरोधक तुमच्यावर आरोप करतायत की राजू पाटील हा बिल्डरांचा आमदार आहे, त्याचे बिल्डर मित्र आहेत, त्यांना सोयी सुविधा किंवा त्यांना पायाभूत सुविधा, त्यांचे प्रकल्प विकले जावेत म्हणून काम करणारा किंवा त्यामध्ये स्वारस्य राखणारा, असा विरोधकांचा जो तुमच्यावरचा आरोप आहे. मी स्वतः बिल्डर आहे, बरोबर, पण मी दुसऱ्या बिल्डरांचा मी मित्र असण्याचं कारण नाही. बिल्डरांचा मित्र कोण असतो? तो कारण नसताना इथे मेट्रो आणतो त्यांचे फ्लॅट विकायला. काय कामाची आमच्या ते मेट्रो? कल्याणवरनं तळोजापर्यंत 22 किलोमीटर, इथनं कोण जाणार आहे? पुढच्या 10 वर्षांनी जाईल, गरज भासेल. आत्ता आमच्या कल्याण शिलपाटा रोडची वाट लावून ते आज एवढ्या तातडीने आणण्याची गरज नव्हती ना. हे बिल्डरांचे फ्लॅट विकण्यासाठी आणलेले प्रकल्प आहे ना. भिवंडीवरनं वाया कल्याण तो कुठं आहे, कुठे आणि कोणाच्या प्रकल्पातनं आलं आहे तुम्हाला कळेल. बिल्डरांचा मित्र कोण आहे? मित्र आणि मित्र याच्यातच चाललंय ना सगळं. त्यामुळे तो आरोप मी फेटाळतो सपशेल. अनेक बिल्डर माझे व्यवसाय म्हणजे सेम असल्यामुळे मित्र तसे आहेत, परंतु त्यांच्या फायद्यासाठी इथल्या लोकांचं नुकसान करून काही करायचं माझ्या मनालाही शिवणार नाही. बघा, एक पक्षाचे प्रमुख म्हणून राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे, या दोघांकडून तुमची येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा आहे? नाही, माननीय राजसाहेबांचं विजन तर त्यांनी स्वतः महाराष्ट्राची ब्लूप्रिंट काढलेली आहे, विकास आराखडा काढलेला आहे. म्हणजे मी पण आता माझ्या जाहीरनाम्यात टाकलं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रासाठी रेल्वेचं एक स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी या उत्तर भारतीय ते अधिकारी असतात, तिकडे जाऊन त्यांना काही पडलेली नसते, उत्तर भारतीय असो मराठी असो, पण त्यांना दिल्लीचे आदेश ऐकायची सवय झालेली असते. आज इकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी जाते. त्यांच्यासाठी काय ठोस करायचं असेल तर ते त्या माध्यमातून करू शकतात. आणि मान्य राजसाहेब महाराष्ट्राच्या बाबतीत
अगदी त्यांचं स्पष्ट विजन आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, ही एक टॅगलाईन घेऊनच ते चाललेले आहेत. तुम्ही लोक किंवा इतर लोक सतत बोलत असतात की मान्य रावसाहेब भूमिका बदललं. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा हीच त्यांची भूमिका आहे. आणि याच्यासाठी बिटवीन द लाईन ज्या काही घडामोडी होत असतील किंवा जे काही राजकारण होत असेल तो अलिदा करून ते कधी त्यांच्या भूमिकेपासून बाजूला झालेत का? तर त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, आम्हालाही आहेत आणि ते करतील असं आम्हाला वाटते. शिंदेसाहेब सरकार पण आता पालिका लेवललाच चालवते, त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही आहेत. कारण काय रेवडी संस्कृती आपण जी बोलतो ती त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हती. तुम्ही विकास करून दाखवा लोकांना. आज तुम्ही डोंबिवलीत फिरा, टॅक्स पेअर लोकांना विचारा, लाडकी बहीण योजना ही त्यांच्यासाठी आली. ते पैसा यांच्या घरातला नाही आहे ना, तो टॅक्स पेअरचा पैसा आहे. बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या. त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात, त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या. त्यांच्यासाठी दुसरं काय सबळीकरण करायचं असेल करा. तर मला फक्त राजसाहेबांकडनं अपेक्षा आहे, बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही. या कल्याण ग्रामीणमधल्या लोकांनी आत्तापर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. पुढच्या 5 वर्षासाठी त्यांना तुम्ही विश्वास ठेवण्यासाठी कोणती अशी 3 कामं सांगाल की जी पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्णतः मार्गी लागलेली असतील तुम्ही आमदार झाल्यावर? मी त्यांना एक 100% खात्री देतो की इथला पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल, इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटलेला असेल आणि सर्वात माझ्यासाठी पण जो महत्त्वाचा आणि भावनेचा विषय की आगरी अस्मिता, आमच्या समाजाची जी अस्मिता आहे, आज आमच्या समाजाला आपसात भांडणं लावून जो झुंजवला जातो, जो वापर केला जातो, तो वापर मी बंद करेन. असं वाटतंय तुम्हाला? 100%. भूमिपुत्रांमधली, आगरी, कोळी, भंडाऱ्यांमधली भांडणं थांबू शकतात असं वाटतंय? आम्ही आपसात भांडू. ह्या राजकारण्यांच्या हातातले बावले होऊन जी भांडणं चाललीत ती बंद होणार. हे आहेत मनसेचे नेते आणि विद्यमान कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील. त्यांच्या म्हणण्यानुसार भूमिपुत्रांमध्ये आपसात जी काही भांडणं चाललेली आहेत ती भांडणं थांबवत कल्याण ग्रामीणला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्याच वेळेला ते फक्त विसंबून राहायला तयार आहेत, ते म्हणजे मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर. आता उरलेलं जे काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये राजू पाटील आणि इथले जे काही राजकारणी आहेत, जे विधिमंडळातही बसत आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळातही बसत आहेत आणि अगदी थेट दिल्ली दरबारातही उठबस करत आहेत, या सगळ्यांचीच राजू पाटील यांचा एकहाती मुकाबला होणार आहे. आणि त्यातून कोण जिंकणार आणि कोण सरस ठरणार हे आपल्याला कळणारच आहे. मित्रहो, राजू पाटील राज ठाकरे यांचे सहकारी आहेत. आता आपण त्यांच्याशी बोललो. त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या काही प्रश्नांना वाचा तर फोडलीच, पण काही मुद्दे त्यांनी नव्याने प्रकाशात आणलेले आहेत. आणि त्यामुळेच या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतंय? एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अत्यंत विनम्र आहेत, लोकांशी मनमिळावू पद्धतीने वागत आहेत, पण त्याच वेळेला त्यांचे युवराज असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपलं वर्तन आणि वागणं सुधारायला हवं असं त्यांना वाटतंय. ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि हा व्हिडिओ आपण पाहिला असेल, ही संपूर्ण मुलाखत फेस टू फेसच्या माध्यमातून आपण पाहिली असेल, ती आपल्याला आवडली असेल तर ती लाईक करून शेअर करायला विसरू नका. मी, माझा सहकारी अमय बेर्डे आणि माझा कॅमेरामन असीम भुरेसह आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि असेच काही व्हिडिओ, असेच काही वेगळे मुद्दे आणि वेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.